प्रशासकीय क्षेत्रात दांडगा अनुभव आणि प्रभावी कामगिरीची ओळख असलेले सेवानिवृत्त IAS अधिकारी अरुण डोंगरे यांची राज्य सेवा हक्क आयोग अमरावतीच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे अमरावती विभागातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळण्याबाबत अपेक्षा उंचावल्या आहेत। 7 जानेवारी 1991 रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून अमरावती विभागात प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अरुण डोंगरे यांनी मंगरुळपीर, मूर्तिजापूर, दारव्हा आणि अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे। त्यानंतर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त महसूल म्हणूनही जबाबदारी सांभाळली। अमरावती महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी ऑनलाईन बिल्डिंग परमिशन प्रणाली सुरू केली। या निर्णयामुळे प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता वाढली आणि भ्रष्टाचाराला आळा बसला। सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवून जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला। या कामगिरीबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता। नांदेडचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवून पाणी टंचाई कमी करण्यासाठी मोठे योगदान दिले। तसेच कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीही जपली। मुंबई म्हाडामध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम करताना भाडेकरूंचे हक्क सुरक्षित राहावेत आणि त्यांना वेळेत भाडे मिळावे यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय लागू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला। राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त म्हणून अरुण डोंगरे यांच्याकडे शासनाच्या विविध सेवा नागरिकांना वेळेत मिळत आहेत की नाही यावर देखरेख करण्याची जबाबदारी असेल। शासनाच्या सेवांमध्ये होणारा विलंब रोखणे, संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार, नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी आणि सरकारी कामकाजात पारदर्शकता वाढवणे हे त्यांचे प्रमुख अधिकार। अरुण डोंगरे यांनी साईबाबा संस्थान तसेच नागपूर फ्लाइंग क्लब येथेही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता अमरावती विभागातील नागरिकांना होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे।